जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होतं, त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आलं. 33% आरक्षण आल्यानंतर आता 50% झालं. गावची सरपंच माझी माता भगिनी व्हायला लागली, पंचायत समितीची सभापती व्हायला लागली, जिल्हा परिषदेची अध्यक्ष व्हायला लागली. हे जर कोणी केलं असेल, हा जर स्वाभिमान जर कोणी आपल्याला दिला असेल, ही जर स्वत्वाची जाणीव कोणी दिली असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली. म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलंय. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजासाठी, आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. तुमच्या माझ्या आयुष्याच्या, भविष्याच्या, नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी 4 चाकी आली, ज्या माणसामुळे आपली सपराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा भूमिपूजनाचा समारंभ होता आणि या समारंभाला पवारसाहेब पोहोचले आणि भाषणात मात्र साहेब म्हणाले की जरी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन झालं असलं तरी या ठिकाणी कारखाना होणार नाही. तत्कालीन खासदार विदुराजी नवले उर्फ नानासाहेब नवले संभ्रमित झाले आणि त्यांनी विचारलं, साहेब काही चुकतंय का? तर साहेब म्हणाले, अजिबात नाही, पण मी कारखान्याला इथून 20 मैलावर जागा देतो, कारण या ठिकाणी जिथं आपण भूमिपूजन करतो आहोत या ठिकाणी मला IT पार्क करायचंय. त्यावेळी घेतलेला निर्णय म्हणजे जवळपास गेल्या 20 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय, 20-25 वर्षांपूर्वी आज ती जागा हिंजवडी IT पार्क या नावानं ओळखली जाते आणि तब्बल 1.5 लाख सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातल्या तरुणाईला इथं रोजगार मिळतो. जी गोष्ट हिंजवडी IT पार्कची, तीच गोष्ट मगरपट्टा सिटीची, जिथं जवळपास 60 ते 80 हजार सॉफ्टवेअरच्या संबंधित तरुणाईला रोजगार मिळतो. हम फुले शाहू अम्बेडकर जी की बात करते हैं, लेकिन हमारी जनरेशन ने महात्मा फुले जी को देखा, ना बाबा साहब अम्बेडकर जी को देखा, न राजर्षि शाहू महाराज को देखा है, लेकिन उनके जो प्रिंसिपल्स है, उनके जो तत्व है, उनके जो विचार है, उन विचारों पर 55 सालों से ज्यादा एक व्यक्ति को चलती हुई देखा है और वो व्यक्ति आदरणीय शरदचंद्र पवार साहब. आजही पवार साहेब सर्वसामान्य शेतकऱ्याची आस आहेत, सर्वसामान्य कष्टकऱ्याचा विश्वास आहेत, उद्योगपती असतील, बागायतदार असतील, यांचा आधार आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मूर्तिमंत आविष्कार आहेत आणि देशाच्या राजधानीतला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांच्या विषयी हीच गोष्ट सगळ्यात जास्त भावते की पवार साहेबांचं राजकारण हे पद, प्रतिष्ठा याच्या पलीकडे जातं आणि राजकारण हे साध्य राहत नाही, तर राजकारण हे केवळ साधन बनतं सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी आणि बलशाली राष्ट्र निर्माणासाठी. आणि म्हणूनच पवार साहेब मला भावतात. त्यामुळे आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आई जगदंबा त्यांना उदंड निरोगी आयुष्य देव आणि माझ्यासारख्या तरुणांसाठी याची देही याची डोळा एक आदर्श अनुभवायला सतत मिळत राहो. जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होतं, त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आलं. 33% आरक्षण आल्यानंतर आता 50% झालं. गावची सरपंच माझी माता भगिनी व्हायला लागली, पंचायत समितीची सभापती व्हायला लागली, जिल्हा परिषदेची अध्यक्ष व्हायला लागली. हे जर कोणी केलं असेल, हा जर स्वाभिमान जर कोणी आपल्याला दिला असेल, ही जर स्वत्वाची जाणीव कोणी दिली असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली. म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलंय. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजासाठी, आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. तुमच्या माझ्या आयुष्याच्या, भविष्याच्या, नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार.
ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी 4 चाकी आली, ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा भूमिपूजनाचा समारंभ होता आणि या समारंभाला पवारसाहेब पोहोचले आणि भाषणात मात्र साहेब म्हणाले की जरी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन झालं असलं तरी या ठिकाणी कारखाना होणार नाही. तत्कालीन खासदार विदुराजी नवले उर्फ नानासाहेब नवले संभ्रमित झाले आणि त्यांनी विचारलं, साहेब काही चुकतंय का? तर साहेब म्हणाले, अजिबात नाही, पण मी कारखान्याला इथून 20 मैलावर जागा देतो, कारण या ठिकाणी जिथं आपण भूमिपूजन करतो आहोत या ठिकाणी मला IT पार्क करायचंय. त्यावेळी घेतलेला निर्णय म्हणजे जवळपास गेल्या 20 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय, 20-25 वर्षांपूर्वी आज ती जागा हिंजवडी IT पार्क या नावानं ओळखली जाते आणि तब्बल 1.5 लाख सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातल्या तरुणाईला इथं रोजगार मिळतो. जी गोष्ट हिंजवडी IT पार्कची, तीच गोष्ट मगरपट्टा सिटीची, जिथं जवळपास 60 ते 80 हजार सॉफ्टवेअरच्या संबंधित तरुणाईला रोजगार मिळतो. कि हम फुले शाहू अम्बेडकर जी की बात करते हैं, लेकिन हमारी जनरेशन ने महात्मा फुले जी को देखा, न बाबा साहब अम्बेडकर जी को देखा, न राजर्षि शाहू महाराज को देखा है, लेकिन उनके जो प्रिंसिपल्स है, उनके जो तत्व है, उनके जो विचार है, उन विचारों पर 55 सालों से ज्यादा एक व्यक्ति को चलती हुई देखा है और वो व्यक्ति आदरणीय शरदचंद्र जी पवार साहब. आजही पवारसाहेब सर्वसामान्य शेतकऱ्याची आस आहेत, सर्वसामान्य कष्टकऱ्याचा विश्वास आहेत, उद्योगपती असतील, बागायतदार असतील, यांचा आधार आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मूर्तिमंत आविष्कार आहेत आणि देशाच्या राजधानीतला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. आणि म्हणूनच पवारसाहेबांच्या विषयी हीच गोष्ट सगळ्यात जास्त भावते की पवारसाहेबांचं राजकारण हे पद, प्रतिष्ठा याच्या पलीकडे जातं आणि राजकारण हे साध्य राहत नाही, तर राजकारण हे केवळ साधन बनतं सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी आणि बलशाली राष्ट्र निर्माणासाठी. आणि म्हणूनच पवारसाहेब मला भावतात. त्यामुळे आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आई जगदंबा त्यांना उदंड निरोगी आयुष्य देव आणि माझ्यासारख्या तरुणांसाठी याची देही याची डोळा एक आदर्श अनुभवायला सतत मिळत राहो.